माझ्यासोबत माजी खासदार इम्तियाज जलील आहेत. खरं तर त्यांची वेगळी ओळख कालच्या निवडणुकीमुळे आता करून देण्याची गरज नाही, कारण MIMने संपूर्ण महाराष्ट्रात जे यश मिळवलं त्या संदर्भातच आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. महाराष्ट्रामध्ये हे यश अपेक्षित होतं? 100% अपेक्षित होतं. कारण आम्ही या इलेक्शनमध्ये खूप मेटिक्युलस प्लॅनिंग केली होती. पहिले काय व्हायचे की लोक AB फॉर्म घ्यायचं, कुणाला द्यायचं, कशा द्यायचं, कोणीही याच्या बाबतीत काही हे नाही होतं, नियम नाही होते. लोक फॉर्म भरून घ्यायचं, AB फॉर्म घेऊन जायचं, निवडणूक लढायचं. आता यावेळी आम्ही प्रॉपर ॲप्लिकेशन्स मागवले होते, त्यांचा बायोडाटा मागवला होतं, त्यांच्या इंटरव्ह्यूज कंडक्ट केले. मी स्वतः बहुतेक 80% महाराष्ट्रामध्ये मी स्वतः इंटरव्ह्यूज कंडक्ट केले होते. आणि समजा कुठेतरी एकापेक्षा जास्त चांगले उमेदवार असतील तर त्यांचं सर्वे करायला लावलं आम्ही, आणि त्याच्यानंतर आम्ही हे तिकीट वाटप केले होते. तर सुरुवातीपासून आम्हाला विश्वास होता की आम्ही हे 100चं जे टार्गेट आहे ते पार करणार. बहुतेक लोकांना वाटत होतं की नाही आपण 50ही आलं तर खूप चांगलं होईल करके, पण 100चा एक टार्गेट होता. आणि आता आम्हाला 125 कॉर्पोरेटर्स निवडून आले. दुर्दैव याचं वाटतं की आमचे असे 5-7 असे सीट्स आहे की जिथे आम्ही 100 किंवा 120 मतांनी आमचा पराभव झालेला आहे. ते जिंकले असते तर बहुतेक ते आकडाही वाढला असता. संभाजीनगरमध्ये खास करून ज्या पद्धतीचे तुमच्यावरती आरोप झाले होते, ते फार तिकीट देण्यापासूनच खरं तर तेव्हापासून होते की पैसे देऊन तिकीट वगैरे विरोधकांनी सगळं केलं होतं. त्यानंतरही हे यश कसं बघताय या सगळ्याकडं? बघा, ओवैसी साहेब जेव्हा आपल्या पक्षाची पूर्ण जबाबदारी आणि सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मला दिले, तर या कारणाने नाही दिले की मी एक असा माणसाला हे सगळं जिम्मेदारी देत आहे जे आपल्या पक्षाला विकून टाकतील, जे पैसे घेऊन तिकीट वाटतील. जे लोकांनी हे आरोप केले होतं ते जेव्हा लिस्ट डिक्लेअर झाली होती त्यांचा 2 तास अगोदर इम्तियाज जलील जगातला सगळ्यात चांगला माणूस होता. लिस्ट डिक्लेअर झाली तर पैसे घेतले, हे घेतले, ते घेतले, अशा आरोप करून पक्षाला विकून टाकलेला आहे आणि आता पक्ष संपलेला आहे, अशा प्रकारचे आरोप केले होते. पण मला जे महत्त्वाचं होतं की माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा विश्वास माझ्यावर होता. आणि त्यांनी मालेगावच्या सभेमध्ये त्यांनी बोलून दाखवले की आज महाराष्ट्रातला सगळा मोठा नेता मुस्लिम समाजाचा कोणी असेल तर ते इम्तियाज जलील आहे. माझ्यासाठी एका प्रकारे एक सर्टिफिकेट आहे. आम्ही असा प्रकारे केलं असतं, खूप सारे लोक इलेक्शनमध्ये पैशांचा ऑफर करतात की तिकीट त्यांना मिळेल, कुठेतरी सेटिंग लावतात, पण एक माणूस उभे राहून हे सांगू शकत नाही की असा प्रकार कुठेही महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे करके. भाजपकडून ज्या पद्धतीची टीका होत होती, खरं तर उद्धव ठाकरेची शिवसेना आणि MIM हेच दोन्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये टार्गेट होते. मात्र 48 जागा लढवून 33 जागा आपण जिंकून आणल्यात. तो जो सगळा प्रचाराचा मुद्दा होता तो कसा खोडून काढला? आणि जर ओबीसी पण आपण जर बघितलं तर 3 ते 4 दिवस असदुद्दीन ओबीसी पण शहरातच ठाण मांडून होते. हे सगळं कशा पद्धतीचं नियोजन होतं? आणि काय आहे की आम्ही पूर्ण महाराष्ट्रासाठी खूप प्लॅनिंग केली होती. जसं आमचे बिहारची टीम जे आहे ते आम्ही मुंब्राला, गोवंडीला पाठवली होती. त्याचं कारण हे आहे की तिथे खूप उत्तर भारतीय लोक राहतात. नागपूर जाण्यासाठी आम्हाला वेळ नाही होता, तर मध्य प्रदेशचे आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांची टीम आम्ही नागपूरला पाठवली होती. दिल्लीचे आमचे जे अध्यक्ष होते, पार्टीचे पदाधिकारी होते, त्यांना वेगळ्या ठिकाणी पाठवलं होतं. कारण आमच्याकडे जे आहे ना, स्टार प्रचारक म्हणजे लोकांची इच्छा काय की तुम्ही आम्हाला तिकीट दिलं ना, आता ओवैसी साहेबांची सभा द्या. आम्ही हेलिकॉप्टरनेही वापरले असते सगळ्या ठिकाणी तर ते शक्य नाही होणार होता, कारण हेलिकॉप्टर फक्त 5 वाजेपर्यंत आपण उडवू शकत होते. तर या शहरामध्ये जसा प्रकारे सर्वप्रथम तर मी इकडचे पालकमंत्र्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या पतंगची इतकी मोठी पब्लिसिटी केली. जेव्हा त्यांनी हे सांगितलं की इलेक्शन कमिशनला आम्ही तक्रार करत आहे की यांची निशाणी पतंग आहे आणि ते पतंग त्यांनी इलेक्शन कमिशननी परत घ्यावा, कारण मकर संक्रांतीचा त्योहार आहे करके. आता मी पालकमंत्री काय आहे आणि मी काय आहे, मी तुरंत ते कॅच केलं आणि इतका मोठा उत्साहात मी मकर संक्रांती साजरी केली. आणि त्यांना थेट प्रश्न विचारला, म्हणजे
मी लाखो रुपये खर्च केले असते तर ही इतकी publicity नाही मिळाली. संक्रांत साजरी करायची होती की पतंगाची पब्लिसिटी होती? पतंगाची त्यांनी कशासाठी गेलं होतं म्हणजे कोणीतरी एका वेळा माणूसही अशा प्रकारचं हे करू शकतं की तुम्ही फक्त पतंगाच्या बाबतीत बोललो पण एका पक्षाचे चिन्ह जे आहे ना ते घड्याळ आहे, मग घड्याळ वापरणार नाही होतं का तुम्ही? तुम्ही पंजा कापून टाकणार होतं का? एका पक्षाची निशाणी पंजा आहे, रिक्षा आहे, कंगी आहे, मग कंगी वापरली का नाही वापरली? एका सूर्य आहे, मग इलेक्शन कमिशनला सांगायला पाहिजे होतं की बाबा आता 10 दिवसासाठी ते सूर्याला निघू देऊ नका, नाहीतर लोकांचा प्रभाव जे पडतील आणि ते मतदान सूर्याला करतील काय. तर अशा प्रकारचं जेव्हा हे लोक वक्तव्य करताना तर मी थोडं मागचा पत्रकार असल्यामुळे मला माहीत आहे काय कॅच करायचं आहे, कशा कॅच करायचं आहे आणि त्याचा कशा आपला भांडवल आपला तयार करायचं आहे ते मला कळतं. म्हणून ते मी त्याचा खूप फायदा घेतला आणि मकर संक्रांती यावर्षी मी आपल्याला हे सांगतो की तुम्ही विचारा कोणत्या हिंदुत्ववादी नेत्यांनी आपल्या हातात पतंग घेतलं. मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवत होते ना, मीडिया इव्हेंट करायचे सगळे हे भाजपचे लोक, शिवसेनेचे लोक, काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, मीडियाला बोलायचे आणि पतंग उडवून ते मीडिया इव्हेंट करायचे. यावर्षी का नाही केले? याचा अर्थ हे आहे की या लोकांना धर्माशी किंवा त्योहाराशी काही देणं घेणं नाही आहे. आपला इलेक्शन राजनीती हे काय कॉर्पोरेटरची इलेक्शन म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शहरात येऊन सांगितलं होतं की ना खान ना बाण, आता भगव्याची शान, आणि त्या पद्धतीचं जवळपास भाजपा सत्तेमध्येच बसली आहे. त्यानंतर त्यांच्या नेत्यांनी वक्तव्य देखील केलं होतं की भगव्याची शान संभाजीनगरकरांनी राखली आहे आणि आता भाजपचाच भगवा जो आहे तो महानगरपालिकेवर फडकतो. पण परत जो तो खान की बाण हा प्रश्न या निवडणुकीत देखील होता. तुम्ही या सगळ्याकडं म्हणजे हा सगळा मुद्दा बाजूला ठेवून कशा पद्धतीचं यावेळेस या निवडणुकीला सामोरे गेला? काय आहे की जेव्हा मुख्यमंत्रीसारखा इतकं सिनियर लीडर जे आहे ते येऊन खान का बाणची भाषा वापरतो, त्यावेळी मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, खानला तुम्ही पाणी नाही दिलं, तुमच्या लोकांना तुम्ही पाणी दिलं का इतकं वर्षामध्ये? तुमच्या भगवाच्या बाबतीत तुम्ही बोलत आहे, जर ते त्या ज्या एरियामध्ये कट्टर भारतीय जनता पार्टीचे समर्थक राहतात त्यांना आपण पाणी दिलं का? मग त्यांचा एक फुल पेज ॲडव्हर्टाइजमेंट आला, किती कोट्यवधी रुपये हे पक्ष खर्च करतील आपल्याला हे माहीत असेल. त्यांनी काय दाखवले की आम्ही मेट्रो आणणार करके. मी केंद्राच्या कमिटीमध्ये होतो. मेट्रो आपल्या शहरामध्ये कधी येऊ शकत नाही, कमीत कमी येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये मेट्रो येऊ शकत नाही आहे, कारण हे आपल्या शहराला फिजिबल नाही आहे. दुसरा, हर घर जल त्यांच्या फुल पेज ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये होतं. आता किती वर्ष आपण हे वाट बघावं की हर घर जल? त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की आमच्या लोकांनी इथे पाणीमध्येही 2 पैसे कसे कमावता येईल याचा धंदा केला होता, म्हणून या शहराला पाणी मिळालं नाही. हा झाला खानाचा. बाणाच्या रिझल्टवर काय तुम्ही बोलाल? बाणाला जे 12 किंवा 13 नगरसेवक काय आहे की पालकमंत्री त्यांचे होते. एकनाथ शिंदे साहेबांचे किती नेते आहे आणि मोठे मोठे आहे, दररोज मीडियावर खूप मोठे मोठे गप्पे मारणारे आहे. पालकमंत्री त्यांचा, खासदार त्यांचा आणि 6 आमदार आहे त्यांचे. काय तुम्ही दिवे लावले? 6 आमदार इतकं मोठे आपल्या पक्ष असूनसुद्धा किती निवडून आले तुमचे? 12. आणि शिवसेना उभाटा किती निवडून आले? तर 6 मला वाटतं. तर याचं मुख्य कारण काय आहे की पालकमंत्रीने आपल्या स्वतःची मुलीला, आपल्या स्वतःच्या मुलाला तिकीट दिलं होतं. सगळं एनर्जी, टाईम, मनी ते कुठे वापरत होते? आपल्या मुलाला आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी, कारण त्यांचं एक स्वप्न होतं की माझी मुलीला मी महापौर करणार आहे. त्यांना माहीतच नाही होते त्यांच्या मांडी लावून तुम्ही जे बसलेले आहे ना भारतीय जनता पार्टी, ते तुम्हाला कशा उचलणार आणि फेकून देणार. तसंच केलं भारतीय जनता पार्टीने. सगळ्या परिवारातले लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी आपला वेळ, आपली पैसा, आपला एनर्जी सगळं तिथे हे घालवली. मग पक्ष उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये चंद्रकांत खैरे साहेब, अंबादास दानवे साहेब, भारतीय जनता पार्टीमध्ये संजय केनेकर, MLC, संजय सिरसाट, पालकमंत्री, हे सगळ्यांचे नातेवाईक म्हणजे जवळचे. एकाचा भाऊ होता, एकाचा मुलगा होता, एकाची मुलगी होती, एकाच्या आई होती. अशा प्रकारचे जेव्हा
पक्ष घराणेशाहीच्या विरोधात गप्पा मारणारे बोलणारे, मग बाकीचे जे कार्यकर्ते तुमच्या पक्षातले ते नाराज नाही होतील का? त्यांनी म्हटलं की अच्छा तुम्हाला तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला ना आम्ही तुम्हाला मतदान नाही करणार. तर इतके बंडखोर त्यांच्या पक्षामधून उभे राहिले होते. कशामुळे? की फक्त तुम्ही आम्हाला शतरंज्या उचलायला लावत आहे आणि स्वतः प्रमोट कोणाला करत आहे? आपल्या मुलाला, आपल्या मुलीला, आपल्या भावाला करके. तर आज त्यांचा परिणाम ते लोकांनी नाही केलं, त्यांनी स्वतः हे करून घेतलं. आणि माझ्या नातेवाईकांनीही खूप हे केलं होतं मला की एक तिकीट कमीत कमी द्या. एक माणसाला नाही दिलं. सामान्य लोकांना जे त्यांचं काही देणं घेणं नाही आहे आणि ज्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं ना की हे जातीवादी पक्ष आहे, हिंदू महिलांना तिकीट दिलं. ST समाजातली एक महिला आहे आमच्या प्रभाग क्रमांक 1ची, ती घरीमध्ये बसली होती. काही तास शिल्लक होते फॉर्म भरण्यासाठी. आमचे लोक गेले आणि तिला कन्व्हिन्स केलं की तुम्ही आमच्या पक्षातून उभे राहा करके. खूप एज्युकेटेड फॅमिली आहे. ते म्हटलं आम्हाला काही अनुभव नाही, काय आमच्याकडे नाही आहे. आम्ही म्हटलं तुम्ही फक्त उभे राहा आमच्या पक्षातून, आणि ती निवडून आणलं आम्ही. SC समाजातले लोकांना निवडून आणलं आम्ही. अनेक सारे आमचे जे कार्यकर्ते खूप वर्षापासून आमच्याशी जोडलेले आहेत त्यांना निवडून आणलं. आता तुम्ही जो उल्लेख केला चंद्रकांत खैरे यांचे पुतणे होते, अंबादास दानवे यांचे भाऊ होते, पण खरं तर चंद्रकांत खैरे खास मी तुमचे राजकीय विरोधक आतापर्यंत राहिले चंद्रकांत खैरे, त्यांचा जो पुतणा आहे तो निवडून येऊ शकला, मात्र अंबादास दानवे यांचे जे भाऊ आहेत त्यांचा पराभव झालाय. खरं आहे ना, म्हणजे लोक वैतागलेले आहे अशा प्रकारच्या राजनीतीमुळे, खूप वैतागलेले आहे. साहेब माझ्याकडे इतके कार्यकर्ते आहे ज्यांनी कधीही 10 वर्ष माझ्यासोबत होते, एकदाही कधी सांगितलं नाही की आम्हाला कॉर्पोरेटर व्हायचे करके. मी याच्यातून 4 असे युवकांना सांगितलं तुम्ही आता माझ्यासोबत राहायचं नाही. इलेक्शनच्या एक 10 दिवस अगोदर मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला कॉर्पोरेटर करू का? तुमच्या प्रामाणिकतेमुळे, तुम्ही जे प्रामाणिक आहे पक्षाशी, तर मी त्यांना निवडून आणलं. आणि अशा प्रकारचं हिरव्या सापाचा मुद्दा खूप गाजला छत्रपती संभाजीनगरमध्ये. हिरवा साप आम्ही मुळीच ठेवणार नाही अशी टीका MIM वरती झाली होती. काय हे की जेव्हा निवडणूक येते ना तर ते पाकिस्तान येतात, बांगलादेश येतात, बांगलादेशी येतात, किंवा हिरवा साप येतात, किंवा खान पाहिजे का बाण पाहिजे, मंदिर पाहिजे का मस्जिद पाहिजे, हे अशा प्रकारची भाषा वापरणारी किती वर्ष लोक हे करणार आहे. मला असा इतका चांगला अनुभव या इलेक्शनमध्ये आलेला आहे की अनेक एज्युकेटेड नॉन मुस्लिम युवकांनी आमच्या पक्षाला मतदान केलं. अनेक नॉन मुस्लिम एज्युकेटेड यंगस्टर्सनी. त्यांना असं वाटलं की हे माणूस कमीत कमी आपल्या शहराच्या बाबतीत काहीतरी चांगलं करेल. नाही तर ते मुद्दे इलेक्शन आला की तुम्ही पाण्याच्या बाबतीत बोलायचं नाही, रस्त्यांच्या बाबतीत बोलायचं नाही, कचऱ्याच्या बाबतीत बोलायचं नाही, काय तुम्ही फ्रॉड केलेले आहे याच्या बाबतीत बोलायचं नाही. आणि फक्त निवडणूक आली की अशा प्रकारचे मुद्दे जेव्हा लोक वैतागलेले आहे म्हणून त्यांनी हाकलून दिलं. मनपामध्ये आता विरोधी पक्ष नेता तुम्हीच असणार आहे, नंबर 2चा पक्ष स्वाभाविक आहे, तिथं देखील हा संघर्ष असणार आहे. आता नाही, संघर्ष नाही आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीला पूर्ण पाठिंबा देऊ शहराच्या विकासाच्या बाबतीत, पण आपण सत्तेमध्ये आहे आणि या शहराला आपण एक हिडन एजेंडा म्हणून आपण आपला फायनान्शियल हेसाठी बेनिफिटसाठी आपण काही निर्णय घेत असेल. एक हिडन एजेंडा म्हणजे जसा प्रकारे हेच लोकांनी समांतर आणली होते. समांतर कंपनी कोणाची होती? भारतीय जनता पार्टीचे राज्यसभाचे सदस्य होते, सुभाषचंद्रची कंपनी होती. ते आमच्या शहरावर लादत होते. हिडन एजेंडा होता त्यांना असं वाटत होते की आम्ही आणली, सगळे पक्ष एकत्र आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, NCP आहे, भाजप आहे. एकमेव मी होतं की ते ज्याचा विरोध केला आणि माझ्या विरोधामुळे ते कंपनीला आम्ही हाकलून दिली, इथून नाही आणलं. ती कंपनी नसली असती ना तर आज शहराला पाणी मिळालं असतं, दररोज पाणी मिळालं असतं. पण चांगलं काम करणार असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा, आणि हिडन एजेंडा काही आणणार असेल तर तुम्हालाही ठोकून काढू. ज्याच्यावरून मुख्यमंत्र्यांनी देखील टीका केली, ज्यावरून पूर्ण राज्यातलं राजकारण खरं तर ढवळून निघालं होतं, ते म्हणजे ठाकरे सेनेने राशीद मामू यांना दिलेली उमेदवारी, आणि ते राशीद मामू आता निवडून आलेत.
ठीक आहे ना. देखा बघा काय आहे की इलेक्शन जेव्हा येते ना, उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये एक मुस्लिम आमदारही निवडून आणलेला आहे. अ, पण यावेळी जेव्हा त्यांच्याकडे मुद्दे नाही होते उद्धव ठाकरे सेनेला टार्गेट करण्यासाठी, तर ज्यावेळी त्यांनी रशीद मामूला घेतले, तर त्याच दिवशी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे इतकं ट्रोल करायला लागले. उद्धव साहेबांना ते उद्धव मामू बोलायला लागले. अरे काय आहे, म्हणजे माझ्या पक्षामध्ये हिंदू येऊ शकतं, तर शिवसेनामध्ये का तुम्हाला असा घाणेरडी राजनीती का करायची आहे की आम्ही मुस्लिमांना आमच्यासोबत घेणारच नाही आहे? तुमच्या संभाजीनगरचे मित्र चंद्रकांत खैरे यांनी देखील तो विरोध दर्शवला होता. म्हणजे त्यांच्या पक्षातच त्यांचा जरी प्रवेश झाला होता, आता निवडून आल्यावर देखील त्यांनी तो विरोध दर्शवला. ठीक आहे ना, पण चंद्रकांत खैरे निर्णय घेणारे नाही आहे ना. समजा माझ्या पक्षामध्ये ओवेसी साहेबांनी मला सांगितलं याला घ्यायचं आहे आणि माझा विरोध आहे, तर ते विरोध नसणार, कारण माझ्या पार्टीच्या अध्यक्षांनी शिवसेनेमध्ये चंद्रकांत खैरेचा विरोध असेल. पण हे निर्णय कोणी घेतला? उद्धव साहेबांनी घेतलेला आहे ना, जे पक्षाचे मालक आहे. तर ठीक आहे ना, मला एक प्रश्न विचारायचा आहे, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेब किती वर्ष तुम्हाला मुस्लिमांची मतं पाहिजे? इनडायरेक्टली तुम्ही अजित पवारांना पुढे करून मुस्लिमांची मते घेतात. ते मतं म्हणजे अजित पवारांना देणं म्हणजे ते मत कुठे जातात? भारतीय जनता पार्टीला जातात. पण आमचा इतका भोळा मुस्लिम समाज आहे, त्यांना हे कळतच नाही आहे, कारण अजित पवार पैसा देतात त्यांना. ते मुस्लिम नेते जितके आहे ना, आता बीडमध्ये बघा काय झालेलं आहे. अजितदादांनी काही मुस्लिम ठराविक नेत्यांना पकडलं. काही आता मी बोलायला नको पाहिजे, पण खरी गोष्ट आहे, आमच्या समाजातले काही जे टोपी दाढी लावलेले लोक आहे, तेही त्यांच्याकडे जाऊन पैसे आणून ते सगळं गेम जे आहे ना, गेम बदल देंगे. तर इलेक्शनमध्ये सगळं गेम बदलणारे लोक जे आहे ना, अशा प्रकारचे मुस्लिम लोक नेते आहे, जे पैसे घेऊन कुठेतरी आपली जे आपला उमेदवार जिंकायला पाहिजे ते न करता ते कुणाच्या मागे राहतात. त्याचं एकच कारण आहे, ते पैसे. अजित पवाराला पुढे करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसने एक चांगली स्ट्रॅटेजी केली की मुस्लिम समाज भाजपच्या सोबत येणार नाही, कारण भाजपाने स्पष्टपणे सांगितलं आम्हाला मुस्लिम समाज नको पाहिजे. तेच भाषा आता एकनाथ शिंदे वापरत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अजित पवाराला पुढे केलं की तू मुस्लिम्सला हँडल करके, आणि ते मुस्लिम्सला हँडल करते आणि मुस्लिम भोळा समाज उनको काही हे कळत नाही. माझा शेवटचा प्रश्न, आता जे तुमच्यावर हमला झाला होता त्याचे आरोप तुम्ही थेट मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर केले होते. आता त्यात काय झालं? म्हणजे त्या आरोपींना अटक केली नव्हती म्हणून तुम्ही मोर्चा देखील काढणार होता, ते त्यांना अटक झाली का? आणि त्यातले जे गंभीर प्रकारचे गुन्हे त्याचा फॉलोअप तुम्ही घेणार आहात का? काय आहे की ठीक आहे, मी पोलिसांसमोर गेलं आणि पोलिसांना सांगितलं की 2 इन्सिडेंट झाले होते. एक जे रॅलीवर हल्ला चढवण्यात आला होता, आणि दुसरा जे माझ्या गाडीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या हातात ते सुरे होते. ते मला जीवे मारण्याची त्यांची हे होतं, प्लॅनिंग होती, आणि एक कॉन्स्पिरसीप्रमाणे त्यांनी केलं होतं की तिथे राडा करायचं आणि इथे पडून यायचं, आणि माझी गाडी दिसली तर त्या गाड्यावर माझा आक्षेप जे होता ना, जेव्हा कोर्टामध्ये त्या माणसाला हजर करण्यात आलं होतं, तर कोर्टासमोर पोलिसांनी हे सांगितलंच नाही की दुसरा इन्सिडेंट झाला, की त्या दुसऱ्या इन्सिडेंटमध्ये ह्याच लोकांनी माजी खासदाराच्या अंगावर गेले, त्याच्या गाडीची तोडफोड केली आणि त्यांना मारण्याचा त्यांचा एक कट होता. ते त्यांनी कोर्टाला सांगितलंच नाही. आणि म्हणजे कोर्टाची आपण हे करायला नको, क्रिटिसाइज करायला नको, पण मी आज स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की हायकोर्टच्या चीफ जस्टिसने या कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे, कधीही असं होत नाही. कोर्टाने आपला टाईम दाखवला, कारण त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं की 5 वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला तुमचा से द्या, याच्या बाबतीत याला बेल द्यायला पाहिजे का नको द्यायला पाहिजे. कोर्टाने काय केलं माहीत आहे? त्या ऑर्डरमध्ये तुम्ही बघितलं ना, तर 5 वाजेचा म्हणजे 5 वाजेचा म्हणजे त्यांनी काय केलं, 16:59 4:59 त्यांनी आदेश काढला आणि टाईम लिहिलं कोर्टाने. मी कोर्टाची हे करत नाही, खूप आदर करणारा हे आहे करके, पण मी सगळं डिटेल्स कलेक्ट केलेलं आहे. आणि त्या कोर्टाने जे अशा प्रकारचे निर्णय विदाऊट से
इतका सिरियस ऑफेन्स होऊन सुद्धा कोर्टाचं म्हणणं काय होतं की अरे ते इलेक्शन लढत आहे, त्यांचं कॅम्पेनिंग हे होतं, म्हणजे एका माणसाचा जीव गेला तर चालेल. एका माजी खासदारावर प्राणघातक हल्ला केला, ते मेलं असतं तर चालेल. आणि कोर्टाचं म्हणणं की नाही, त्या माणसाला इलेक्शनमध्ये उभा आहे, त्याची कॅम्पेनिंग डिस्टर्ब होऊ शकते. मग का कोर्ट थांबलं नाही पोलिसांचा से घेण्यासाठी? तर हे जे सगळं प्रकार आहे ना, मला माहीत आहे पोलिसांचा शे घेतलाच गेला नाही, पोलिसांचा से घेतलं गेलंच नाही आणि कोर्टाने ते आपल्या निर्णयावर त्यांनी हे सोडून दिले का इलेक्शन आहे. कोर्टाला असं वाटत होतं की नाही इलेक्शन आहे त्याच्या, आणि कोर्टाने तर सांगितलेलं आहे, ते रेकॉर्डवर आलं का नाही आहे, पण पोलीस स्वतः मला सांगितलं की हे असं बोलत होते. आणि पोलिसांनी सुद्धा मला माहीत होतं की अतुल सावेने फोन केलं होतं, संजय शिरसाटनी फोन केलं होतं आणि भुमरेनी फोन केलं होतं पोलिसांना, का की हा आपला माणूस आहे, त्याला कशा प्रोटेक्ट करता येईल करते. मग हे तिघही होते, आजही तुमचा आरोप आहे. 100% जे पैसे आणलं होतं लोकसभामध्ये, जे पैसे आहे की कशा प्रकारे अतुल सावे त्यावेळी लोकांना धमकायचे, हे कॉन्फरन्सवर घ्यायचं. हे जे माणूस आहे ना, हे चावल चोरून गुजरातला पाठवणारा, तर याला पूर्ण प्रोटेक्शन भुमरे साहेबांचा मुलगा अतुल सावे आणि संजय शिरसाट याला आहे. ते अशा लोकांना वापरतात. कुठे वापरतात? इलेक्शनमध्ये वापरतात. आणि त्यांनी तसंच केलं. या इलेक्शनमध्येही तो उभे होता 2 ठिकाणाहून. एक काँग्रेस पक्षाचा त्यांनी AB फॉर्म घेतला होता आणि दुसरा वंचित बहुजन आघाडीचा. 2 ठिकाणी लोकांनी त्याला पराभव केला. कारण आम्ही लोकांना पटवून दिलं, समजावून सांगितलं की कशा प्रकारे हे सगळं राजनैतिक गेम पैसे घेऊन आणतात दुसऱ्या पक्षातून आणि आमचं मत विभाजन करण्याचा हे धंदा करतात. तर निश्चितच हे माजी खासदार इम्तियाज जलील आपल्यासोबत होते. त्यांनी सांगितलं जो हमला झाला त्यामागं काही मंत्री होते, त्यांचे नावं देखील त्यांनी घेतले आणि आता इथून पुढे महानगरपालिकेत भाजपला पूर्ण सपोर्ट असेल, पण तो फक्त विकासासाठी एजेंड्यासाठी नसेल असं देखील त्यांचं स्पष्ट मत आहे. जो भारतीय जनता पार्टीचा विशेष अजेंडा असेल, तो धार्मिक असेल किंवा अजून कुठला असेल, त्याला आमचं मत नसेल, त्यावेळेस संघर्ष असेल, मात्र शहराच्या विकासासाठी आम्ही देखील कटिबद्ध असू असं त्यांचं स्पष्ट मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.